नमस्कार लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये आणि अंगणवाडी सेविका आपल्या घरापर्यंत येऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहे। पण अंगणवाडी सेविकेला काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला द्याव्या लागणार आहेत। त्या संदर्भामध्ये एक फॉर्म सुद्धा आलेला आहे। तो फॉर्म आणि काय माहिती, बेसिक माहिती आपल्याला अंगणवाडी सेविकेला प्रोव्हाइड करायची आहे किंवा द्यायची आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा। लाडक्या बहिणींनो, माननीय आपल्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लवकरच आपल्या घरी अंगणवाडी सेविका पोहोचणार आहेत। त्या संदर्भाची न्यूज आपण स्क्रीनवरती बघू शकता। जेव्हा ते फिजिकल व्हेरिफिकेशन करतील किंवा आपलं रिपोर्टिंग वरती करतील त्याच वेळेस आपले राहिलेले हप्ते आणि इथून समोर येणारे हप्ते हे कंटिन्यू चालू राहणार आहे, अन्यथा बंद होणार आहेत। परंतु आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे आणि तो फॉर्म कुठे भेटणार आहे, तर तो फॉर्म आपल्याला एखाद्या झेरॉक्सवरून घ्यायचा आहे किंवा मला व्हॉट्सअप नंबर आपला कमेंट्समध्ये टाका। मी निश्चितच त्या व्हॉट्सअप याची जी फॉर्म आहे त्याची PDF तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नंतर तुम्ही ती प्रिंट करून अंगणवाडी सेविकेला व्यवस्थित भरायची आहे। आता त्यामध्ये काय माहिती भरायची आहे, तर आपलं संपूर्ण नाव भरायचं आहे, आपला ॲप्लिकेशन नंबर सुद्धा भरायचा आहे, आपण केव्हापासून आपले हप्ते बंद आहेत ती माहिती त्यामध्ये फिलअप करायची आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, रेशन कार्ड, TC म्हणजे ज्यावेळेस अर्ज करताना जे डॉक्युमेंट दिले होते ते संपूर्ण डॉक्युमेंट्सचा आपल्याला बंच करायचा आहे आणि हा अर्ज आपल्याला त्याला स्टॅपल करायचा आहे किंवा अंगणवाडी सेविकेला द्यायचा आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। परंतु अद्यापर्यंत कोणत्याही जिल्ह्यामध्ये हे सुरू झालेलं नाहीये। जसं सुरू होईल त्या पद्धतीने आपल्याला अपडेट दिले जाईल। परंतु संबंधित फॉर्म आणि डॉक्युमेंट्स आपण तयार करून ठेवा, ते आज न उद्या सुरू होणारच आहे आणि ज्या वेळेस सुरू होईल आपली वेळेवर कोणत्याही प्रकारची धावपळ होणार नाही। त्यामुळे अगोदरच आपल्याला हे डॉक्युमेंट पूर्ण तयार करून ठेवायचे आहेत आणि अपडेट राहायचं आहे। आणि अपडेट राहण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।